नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. भविप्र समाजाचे केटीचे महाविद्यालय नाशिक द्वारे आयोजित TYBA या वर्गाच्या जेनेरिक इलेक्टिव्ह या पेपर मधील पहिल्या व्याख्यानामध्ये मी सहाय्यक प्राध्यापक संतोष प्रभाकर आढाव अर्थशास्त्र विभाग आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आपल्याला माहिती आहे की आज आपण आपला जो नवीन पेपर आला आहे जेनेरिक इलेक्टिव्ह याविषयी माहिती घेणार आहोत. आजच्या आपल्या या व्याख्यानामध्ये आपण प्रकरण 1 मध्ये डिजिटल लिटरसी, डिजिटल साक्षरता या संकल्पनेचा अर्थ आणि व्याख्या समजून घेणार आहोत. त्याचबरोबर डिजिटल साक्षरता याविषयीचे जे काही तत्वे आहेत याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर पारंपरिक साक्षरता आणि डिजिटल साक्षरता यामध्ये काय फरक आहे ते सुद्धा आपण आजच्या आपल्या व्याख्यानामध्ये बघणार. तर विद्यार्थी मित्रांनो, की या आपले ऑब्जेक्टिव्ह काय, आपली उद्दिष्टे काय, तर यामधून आपण शिकणार आहोत की डिजिटल साक्षरता याचा अर्थ काय, याची व्याख्या काय आणि पारंपरिक साक्षरतेपासून ही साक्षरता वेगळी कशी आहे, या डिजिटल साक्षरतेची तत्वे काय आहे आणि डिजिटल साक्षरता आणि पारंपरिक साक्षरता यामध्ये फरक काय आहे, हे आज आपल्या व्याख्यानामधून आपण बघणार. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, की आपल्याला सांगता येईल की साक्षरता म्हणजे साक्षरता बघण्यापूर्वी आपण बघूया की डिजिटल अर्थव्यवस्था ही आपली होत आहे. म्हणजे डिजिटल अर्थव्यवस्था आपली होत आहे म्हणजे काय, की डिजिटल तंत्रज्ञानाचा आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये वापर वाढत आहे आणि डिजिटल तंत्रज्ञान असेल, यामध्ये वेब असेल, इंटरनेट असेल, या तंत्रज्ञानाचा वापर वाढतोय भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये. आज लोकांमध्ये ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल, सोशल मीडियाचा वापर वाढतोय. आज मिल मॅकेन्झी ग्लोबल इन्स्टिट्यूट यांच्या एका अहवालानुसार जर बघितलं 56 कोटी इंटरनेट वापरकर्ता भारतामध्ये आहेत. तर 2023 मध्ये जे इंटरनेट सबस्क्रायबर आहे ते 850 दशलक्ष इथपर्यंत पोहोचणार आहेत. त्याचबरोबर 350 दशलक्ष स्मार्टफोन वापरकर्ते आहेत. सरकार सुद्धा डिजिटल या माध्यमाकडे वळते आहे. आपला जो काही 7/12चा उतारा असेल, आपल्याकडे जे मिळणारे जे आधार कार्ड अपडेट असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, ही सर्व माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध होत आहे आणि आपले जे काही नागरिक आहे ते डिजिटल सिटीजन झाले पाहिजे या दृष्टीने सरकार प्रयत्न करत आहे. मग त्या दृष्टीने ही साक्षरता जी आहे ती महत्वाची आहे आणि डिजिटल साक्षरता हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अभ्यासक्रमामध्ये आपल्याला भाग टाकला. तर त्यामध्ये सर्वात प्रथम आपण साक्षरता या संकल्पनेपासून जाऊयात. तर यामध्ये जो शब्द आहे डिजिटल लिटरसी म्हणजे डिजिटल साक्षरता, हा शब्द जो आहे हा डिजिटल अधिक लिटरसी या दोन्ही मिळून बनतो. तर त्यातला पहिला भाग आपण बोलूया की लिटरसी म्हणजे साक्षरता म्हणजे काय. तर सामान्यपणे भारतामध्ये आपण असं म्हणतो की ज्या व्यक्तीला त्याच्या मातृभाषेमध्ये लिखाण, वाचन आणि आपले विचार व्यक्त करता येतात त्या व्यक्तीला आपण साक्षर असे म्हणतो. उदाहरणार्थ महाराष्ट्रामधून ज्या व्यक्तीला मराठी भाषेमध्ये लिखाण करता येतं, त्याच्यामध्ये त्याला बोलता येतं, त्याचे विचार व्यक्त करता येतात, मराठी भाषेचं वाचन करता येतं, त्या व्यक्तीला आपण साक्षर असे म्हणतो. मग ही जी काही साक्षरता आहे ही साक्षरता याला पारंपरिक साक्षरता असे म्हटले जाते आणि त्याला जोडून डिजिटल साक्षरता जी आहे, जी तंत्रज्ञानावर आधारित आहे, ती आपण बघणार आहोत. मग साक्षरतेचे सुद्धा एक प्रकार आहे. मग साक्षरतेच्या प्रकारामध्ये आपण बघू शकतो की फायनान्शियल लिटरसी म्हणजे त्याला वित्तीय साक्षरता असे म्हणतात, की पैसा कसा बचत करावा, पैसा कसा वाढवावा, उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ कसा ठेवावा, हिशोब कसा ठेवावा, आपले पैसे कसे गुंतवावे, शेअर मार्केटमध्ये गुंतवावे, म्युच्युअल फंड मध्ये गुंतवावे किंवा रिअल इस्टेट मध्ये गुंतवावे, हे पैसे कसे गुंतवावे या संबंधीची असणारी साक्षरता याला आपण वित्तीय साक्षरता असे म्हणू शकतो. आजकाल दुसरी एक साक्षरता लोकांमध्ये आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे हेल्थ लिटरसी म्हणजे आरोग्यविषयक साक्षरता. या कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवरती लोक आरोग्याविषयी अधिक जागरूक झाले. त्यामुळे साथीचे रोग कसे पसरतात, साथीचे रोग म्हणजे काय, याचा उगम कसा होतो आणि विविध जीवनसत्वे युक्त आहार कसा घ्यावा आणि या रोगांपासून कसं वाचावं याविषयीची साक्षरता म्हणजे त्याला आपण आरोग्यविषयक साक्षरता म्हणतो. पुढची साक्षरता आहे की कॉम्प्युटर विषयीची साक्षरता, कॉम्प्युटर लिटरसी. मग
कॉम्प्युटरचा वापर कसा करावा, मग यानुसार आपण वर्ड, एक्सेल, त्यानंतर पॉवर पॉइंट असेल, स्प्रेडशीट असेल, हे कसं वापरावं, संगणकाचा वापर कसा करावा आपल्या जीवनामध्ये आणि त्याविषयीचे जे काही ज्ञान आहे, सॉफ्टवेअरचं, हार्डवेअरचं ज्ञान असेल, त्याला आपण संगणक विषयी साक्षरता असे म्हणतो. त्याचबरोबर आजकाल मीडिया लिटरसी हा एक प्रकार आपल्याला बघायला येतो, की आजकाल विविध सोशल मीडियाचे माध्यम आहे. आपण एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी मेलचा वापर करतो, आपण Twitterचा वापर करतो, आपण Instagramचा वापर करतो, आपण WhatsAppचा वापर करतो. मग ही समाज माध्यमं जी आहे याच्याविषयीची असणारी साक्षरता, मग या समाज माध्यमांमध्ये एखादे मीम्स म्हणजे काय असतात? जसं Twittersवरती आपण बघतो, की काही मीम्स बनवले जातात, काही चित्र जे आहे ते चेष्टा करण्यासाठी कुणाची किंवा त्याविषयी उपहासात्मक बोलण्यासाठी आपण मीम्स तयार करतो. मग हॅशटॅग करतो एखाद्याला, त्याचं जे ट्वीट केलेलं आहे त्याला. तर ते म्हणजे काय? हे या मीडिया लिटरसीमध्ये अपेक्षित आहे. तर हा पुढचा महत्त्वाचा जो आहे तो म्हणजे डिजिटल लिटरसी. मग डिजिटल लिटरसी म्हणजे डिजिटल साक्षरता जी आहे, जी आजकाल वाढते. ज्याच्यामध्ये आपण Instagram असेल, Twitter असेल, Facebook असेल किंवा विविध ब्राउझर जे असेल, वेब ब्राउझरचा आपण यूज करतो. मग त्याच्यामध्ये आपण जे काही Google Chrome यूज करतो, काही सर्च इंजिन असेल, Google सर्च इंजिन, Bing असेल याचा वापर करतो. त्या सगळ्यांचा वापर करून माहिती शोधणे, त्याचं मूल्यमापन करणे हे डिजिटल लिटरसीमध्ये मग अत्यंत महत्त्वाचा जो प्रकार आहे, तो आहे म्हणजे डिजिटल साक्षरता आणि त्याचा आपण आज सविस्तर अभ्यास करतो आहोत. तर यामध्ये डिजिटल लिटरसीमध्ये आपण बघूया, की सगळ्यात पहिले डिजिटल म्हणजे तर डिजिटल या शब्दामध्ये आपल्याला जे काय आहे, की माहितीचं प्रातिनिधिक स्वरूपात मांडणे हा शब्द पहिले आहे. आणि मग ही जी माहिती जी आहे, ही माहिती जी आहे शोधणे, या माहितीचा वापर करणे, माहिती निर्माण करणे, एकमेकांना माहिती ही शेअर करणे आणि यासाठी आपण डिजिटल सिग्नलचा वापर म्हणजे डिजिटल सिग्नलच्या माध्यमातून माहिती शोधणे, ती माहिती जतन करणे म्हणजे स्टोअर करणे, ती एकमेकांना देवाण-घेवाण करणे आणि याला आपण काय म्हणतो, की डिजिटल असं म्हणतो. म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये अभिप्रेत आहे, की डिजिटल सिग्नलच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा वापर अभिप्रेत आहे. याला आपण डिजिटल असं म्हणतो. आणि मग साक्षरता आपल्याला माहिती आहे, की आपण साक्षरता म्हणजे काय बघितलं, की त्याला पारंपरिक अर्थ आहे, की जी लिहिता, वाचता आणि संभाषण करण्याची जी काही क्षमता आहे, त्या क्षमतेला आपण काय, की साक्षरता असं म्हणतो. ही पारंपरिक साक्षरतेची संकल्पना आहे. मग पारंपरिक साक्षरतेची संकल्पना आणि डिजिटल साक्षरता संकल्पना यामध्ये थोडा फरक आहे. परंतु जी काही डिजिटल साक्षरता आहे, ती पारंपरिक साक्षरतेच्या संकल्पनेला पूर्णतः रिप्लेस करत नाही किंवा त्याची जागा घेत नाही. तर त्याच्यात असणारे जे कौशल्य, उदाहरणार्थ वाचनाचं कौशल्य, लिखाणाचं कौशल्य, संभाषण कौशल्य याची जी काही कक्षा आहे, ती विस्तारण्याची, त्याची रुंदी वाढवण्याची, त्याच्यामध्ये अधिक वाढ करण्याची जी काही पद्धती आहे, त्याला आपण डिजिटल साक्षरता असे म्हणू शकतो. मग याच्यामधून आपण अधिक त्याचा जो पाया आहे विस्तृत करू शकतो पारंपरिक साक्षरतेचा हा डिजिटल साक्षरतेच्या माध्यमातून. मग डिजिटल साक्षरतेमध्ये जे आहे तंत्रज्ञानावर भर आहे. तर पारंपरिक या संकल्पनेमध्ये फक्त वाचन, लिखाण आणि संभाषण कौशल्य हेच अभिप्रेत आहे. मग डिजिटल साक्षरता याचा अर्थ काय? तर याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, की माहिती शोधणे, त्याचं मूल्यमापन करणे, त्याचा वापर करणे, त्याची निर्मिती करणे, ती इतरांशी देवाण करणे आणि यासाठी तंत्रज्ञान आणि इंटरनेटचा वापर करणे, याला आपण डिजिटल साक्षरता असे म्हणू शकतो. अ, किंवा जो व्यक्ती कुठलाही ऑनलाईन कंटेंट जो आहे, तो शोधतो, कॉम्प्युटरच्या साहाय्याने शोधतो, स्मार्टफोनच्या साहाय्याने शोधतो किंवा Kindle नावाच्या ॲपवरून तो कुठलीही मराठीतली किंवा कुठल्याही भाषेतली माहिती वाचतो आणि ती सोशल मीडियावरती ती इतरांना आदान-प्रदान करतो किंवा त्यापासून काही कंटेंट तयार करतो किंवा एखादा व्हिडिओ तयार करतो, ऑडिओ तयार करतो. हा व्हिडिओ जो आहे तो YouTubeवर अपलोड करतो किंवा तो Facebookवर बनवलेला व्हिडिओ शेअर करतो. तर यामध्ये डिजिटल लिटरसी जी आहे, डिजिटल साक्षरता अभिप्रेत आहे. म्हणजे पारंपरिक साक्षरतेपेक्षा अधिक मोठ्या अंगाने ही साक्षरता अभिप्रेत आहे, की याच्यामध्ये की Facebook असेल, Twitter असेल, ब्राउझर असेल, Mozilla असेल, Firefox असेल किंवा जे काही YouTube असेल, जे काही मेल असेल, या सर्वांचा वापर करणे यामध्ये अभिप्रेत आहे आणि या सर्वांचा एकमेकांशी असणारी कनेक्टिव्हिटी, याचा संबंध जोडणे, हे पण यामध्ये अभिप्रेत आहे.
मग याची एक व्याख्या आपण बघू शकतो, की जी आहे अमेरिकन लायब्ररी असोसिएशनने दिलेली आहे. द एबिलिटी टू यूज इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीज टू फाइंड, इव्हॅल्युएट, क्रिएट अँड कम्युनिकेट द इन्फॉर्मेशन रिक्वायर बोथ कॉग्निटिव्ह अँड टेक्निकल स्किल्स. या अमेरिकन लायब्ररी असोसिएशनने आयसीटी म्हणजे माहिती आणि जनसंपर्क तंत्रज्ञानाच्या मदतीने एखादी माहिती शोधली. त्याच्यानंतर त्याचं मूल्यमापन करणे. एखादी जी माहिती शोधली ती खरी का खोटी, त्याची सत्यता ती तपासणे, त्याच्या संबंधीचे जे कॉपीराइट आहे, त्याची जी काही सुरक्षितता आहे, याबद्दलची तपासणी करणे सुद्धा यामध्ये अभिप्रेत आहे. त्यानंतर ही माहिती इतरांना शेअर करणे, कम्युनिकेशन करणे, त्यांच्याशी संपर्क साधणे किंवा हे तंत्रज्ञान शिकण्यासाठी इतरांशी संपर्क साधणे आणि यासाठी जी काही कौशल्य आणि क्षमता आत्मसात कराव्या लागतात, त्याला आपण काय की डिजिटल साक्षरता असे म्हणू शकतो. म्हणून माहिती शोधणे एवढं मर्यादित नसून ती माहिती काय आहे, तर त्याचं मूल्यमापन आणि पृथक्करण करणे, कोणची योग्य, कोणची अयोग्य आहे, कोणची कॉपीराईटमध्ये बसते, कोणची नाही बसते, इतरांना माहिती शेअर करणे, त्यांच्याकडून तंत्रज्ञान शिकणे, या विषयीची क्षमता म्हणजे याला डिजिटल साक्षरता असे म्हणता येईल. मग याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाईड रेंजमध्ये न्यू टेक्नॉलॉजी, नवीन तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर अभिप्रेत असून यामध्ये आपण काय आहे, की जास्तीत जास्त त्याच्या ॲक्सेस, त्याच्या वापरापर्यंत पोहोचणे अभिप्रेत आहे. मग यामुळे काय आहे, की आपण विविध प्रकारची साधनं शोधतो, की याच्यामुळे आपल्याला माहिती जी आहे कंझ्युम करता येते, माहिती वापरता येते, इतरांना शेअर करता येते, ती क्रिएट करता येते आणि इतरांशी देवाण-घेवाण करता येते. ही साक्षरता म्हणजे डिजिटल साक्षरता. यातील बऱ्याचशा गोष्टी ज्या आहे आजकाल आपण वापरतो, परंतु त्याचा कायदेशीर पद्धतीने वापर करणे, कॉपीराइट किंवा सुरक्षितता, सायबर सिक्युरिटी याचं ज्ञान असणे हे पण त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे. उदाहरणार्थ आपण बघूया, की एखादा व्यक्ती जो आहे तो ब्राउझरचा वापर करतो, Mozilla किंवा Firefoxचा वापर करतो. सर्च इंजिन जे आहे Google सर्च इंजिनचा वापर करतो, Bingचा वापर करतो आणि एखादी माहिती शोधतो. ती माहिती इतरांना मेल करतो, त्याची टेक्स्ट बनवतो, त्याच्यामध्ये काही इमेज इन्सर्ट करतो, त्याच्यामध्ये काही नवीन माहिती जी आहे ती इन्सर्ट करतो. त्याच्यापासून तो एखादा ब्लॉग लिहितो आणि ब्लॉग लिहिल्यानंतर Photoshopमध्ये जाऊन त्याचं एडिटिंग करतो. त्याविषयीची एखादी पी बनवतो किंवा त्याचा एक व्हिडिओ बनवतो. त्या व्हिडिओची थोडं एडिटिंग करतो आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने ते काय करतो ते शिकतो. तर यामुळे की डेटा कसा सेव्ह करावा, डेटा कसा साठवावा, त्याची अचूकता किती आहे माहितीची आणि विश्वासार्हता किती आहे, हे पण तो तपासतो. जेव्हा त्याला कॉपीराइट आणि सायबर सिक्युरिटीचं पण ज्ञान प्राप्त होतं, तर तेव्हा त्या सगळ्या गोष्टीला आपण काय म्हणूया, तर डिजिटल साक्षरता असं म्हणतात. मग इन्फॉर्मेशन, डेटा, कंटेंट माहिती जी आहे, ती माहितीची मिळवणे, ती शोधणे हे याच्यामध्ये अभिप्रेत आहे. टीचिंग, लर्निंग अँड सेल्फ डेव्हलपमेंट याच्यामध्ये स्वयं शिकणे, हे तंत्रज्ञान स्वतःहून शिकणे, इतरांच्या संपर्काच्या माध्यमातून शिकणे हे पण अभिप्रेत आहे. स्वतःचा विकास करणे अभिप्रेत आहे. कम्युनिकेशन, कोलॅबोरेट अँड पार्टिसिपेशन इतरांशी कम्युनिकेट करणे, इतरांशी संपर्क साधणे, त्याच्यानंतर इतरांच्या बरोबर स्प्रेडशीट असेल किंवा Google शीट असेल, याच्यातून आपण इतरांशी संपर्क करू शकतो, मेलनी संपर्क करू शकतो, इतरांच्या सोबत राहून एका वेळी काम करू शकतो आणि सहभाग घेऊ शकतो या नवीन तंत्रज्ञानामध्ये. डिजिटल आयडेंटिटी, वेल सेफ्टी अँड सिक्युरिटी हे सगळं करत असताना आपली माहिती जी आहे ती सुरक्षितता ठेवली पाहिजे, ती इतरांना ॲक्सेस झाली नाही पाहिजे, याची पण आपण काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर टेक्निकल प्रोफिशियन्सी म्हणजे तंत्रज्ञानामध्ये पारंगतता ही आपल्याला प्राप्त झाली पाहिजे, हे महत्वाचं आहे. क्रिएशन, इनोव्हेशन अँड रिसर्च आपण काहीतरी नवीन कंटेंट तयार केला पाहिजे. त्याच्यामध्ये काहीतरी आपण इनोव्हेटिव्ह केलं पाहिजे. हे सुद्धा यामध्ये अभिप्रेत आहे. म्हणून पारंपरिक साक्षरतेपेक्षा फार मोठा अर्थ यामध्ये आपल्याला दिसून येतो आहे. मग 5 मूल तत्वे याचे मग आपल्याला दिसून येतात, की जर डिजिटल साक्षरता आहे, याच्यामध्ये 5 मुख्य तत्वे आहेत. जर आपल्याला डिजिटल साक्षरता आत्मसात करायची असेल, तर याची काही 5 तत्वे आहेत. मग यामध्ये पहिलं तत्व आहे, की कॉम्प्रिहेन्शन. व्हॉट इट इज अँड हाऊ टू यूज म्हणजे आकलन झालं पाहिजे. हे तंत्रज्ञान नेमकं काय? Google क्लासरूम म्हणजे काय? Twitter म्हणजे काय? आणि याचा वापर कसा करावा? हे आपल्या जे काही मित्र असतील, सहकारी असेल, शिक्षकांकडून शिकून घ्यायला पाहिजे, की हाऊ टू यूज याचा वापर कसा करावा? हे नेमकं काय आहे? याचं आकलन आपल्याला झालं पाहिजे. हे त्याच्यामध्ये आपण अभिप्रेत आहे. त्यानंतर कम्युनिकेशन आणि सोशल कनेक्शन.
टॉकिंग टू द अदर्स. आपण इतरांशी संपर्कात राहिलं पाहिजे. इतरांच्या सोबत शिकताना आपलं तंत्रज्ञान अधिक अवगत होतं. त्यामुळे कायम इतरांशी याच्याविषयी चर्चा करायला पाहिजे, आपल्या शिक्षकांशी चर्चा करायला पाहिजे, आपले जे कोणी सीनियर असतील त्यांची चर्चा करायला पाहिजे. म्हणून आपण संपर्क करायला पाहिजे आणि सामाजिक कनेक्टिव्हिटी जी आहे, संपर्क जो आहे तो आपला राहिला पाहिजे आणि त्यातून आपण हे तंत्रज्ञान अधिक आत्मसात करू शकतो. इंटरकनेक्टिव्हिटी, हाऊ टू डिव्हाइस वर्क. वेगवेगळे जे काही ऍप्लिकेशन आहे, डिव्हाइस आहे, हे एकमेकांशी जोडलेले आहेत. उदाहरणार्थ आपण Google सर्च इंजिन मधून एखादी माहिती शोधतो. ती माहिती शोधल्यानंतर ती माहिती जर आपल्याला मातृभाषेमध्ये ट्रान्सलेट करायची असेल तर Google ट्रान्सलेटरचा आपण मदत घेऊ शकतो. त्याचवेळेस जर आपल्याला जर काही इमेजेस जर इन्सर्ट करायचे असेल तर आपण Google सर्च इंजिन, ॲडव्हान्स Google सर्च इंजिननी आपण चांगल्या डिजिटल इमेजेस आपण इन्सर्ट करू शकतो. इन्सर्ट केलेल्या इमेजेस पासून आपण पीपीटी तयार करू शकतो, व्हिडिओ तयार करू शकतो. हा व्हिडिओ आपण अपलोड करू शकतो आणि त्याच वेळेस ही माहिती आपल्या Google ड्राईव्हवर कशी स्टोअर करायची? कारण की हे सगळे डिव्हाइस जे आहेत, ही सगळी जी ॲप्लिकेशन आहे एकमेकांशी कशी कनेक्टेड आहे, एकमेकांचा एकाच वेळी कसा वापर करायचा आणि विविध जी माहिती जी आपल्याला मिळते ती एकमेकांशी कशी रिलेटेड करायची, हे याचं ज्ञान आपल्याला इथे मिळालं पाहिजे. स्टोअर आणि रिट्रायव्हल, सेव्हिंग इन्फॉर्मेशन अँड फाइंडिंग इट लॅटर. आपण जी काही माहिती मिळवली, एखादा प्रोजेक्ट करताना माहिती शोधलेली आहे, ती आपण काय करायला पाहिजे तर क्लाउड कॉम्प्युटिंग तंत्रज्ञानाने आपण ती स्टोअर केली पाहिजे, साठवली पाहिजे किंवा आपल्या Google ड्राईव्हवर ती सेव्ह केली पाहिजे आणि इतरांना त्याचा ॲक्सेस मिळू नये म्हणून त्याची सुरक्षितता पण आपण जपली पाहिजे. यासाठी आपण ती तत्व आपण आत्मसात केलं पाहिजे. त्याचबरोबर क्रिएशन, आपण स्वतःच काहीतरी नवीन निर्मिती करायला पाहिजे. मग आपला जो नवीन कंटेंट तयार करणे, स्वतःची आपली वेबसाईट तयार करणे, स्वतःचा आपला एखादा व्हिडिओ तयार करणे, त्याविषयीच्या माहितीचा व्हिडिओ अपलोड करणे. मग याच्यामध्ये काहीतरी क्रिएटिव्हिटी असली पाहिजे. नवीन स्वतःची नवनिर्मिती क्षमता असली पाहिजे. सृजन क्षमतेला याच्यामध्ये वाव आहे. स्वतः आपण त्याच्यामध्ये नवीन काही बनवलं पाहिजे. म्हणजे याचं आकलन झालं पाहिजे. हे तंत्रज्ञान काय आणि कसं वापरावं? समाजाशी, इतरांशी, आपल्या शिक्षकांशी, आपल्या सहअध्यायांशी जे आहे आपण संपर्कात राहिलं पाहिजे. वेगवेगळे ॲप्लिकेशन एकाच वेळेस कसे वापरावे हे शिकलं पाहिजे. त्याचबरोबर माहिती कशी साठवावी आणि कमीत कमी जागेमध्ये आपण कशी ती सुरक्षित ठेवू शकतो त्याचं ज्ञान घेतलं पाहिजे आणि नाविन्यपूर्ण स्वतःची काही माहिती निर्मिती करायची पाहिजे. स्वतःचा एखादा ब्लॉग लिहिला पाहिजे, एखादी वेबसाईट तयार करायला पाहिजे. हे याच्यामध्ये आपल्याला अभिप्रेत आहे. त्यानंतर आपण बघू शकतो, की ह्या दोन्ही प्रकारची जी काही साक्षरता आहे याच्यामध्ये काही आपण फरक सांगू शकतो. म्हणजे जी काही पारंपरिक साक्षरता आहे आणि जी काही डिजिटल साक्षरता आहे, याच्यामध्ये आपण काही फरक सांगतो. उदाहरणार्थ मी याचा मीनिंग, याचा अर्थ जो आहे, पारंपरिक साक्षरतेमध्ये केवळ वाचन, लेखन आणि संभाषण कौशल्य एवढाच अर्थ अभिप्रेत आहे. तर डिजिटल साक्षरता यामध्ये आपल्याला माहिती शोधता आली पाहिजे. त्या माहितीचं आपल्याला परीक्षण करता आले पाहिजे, की माहितीची सत्यता किती ती परीक्षण करता आलं पाहिजे, त्याचं पृथक्करण करता आलं पाहिजे. ती इतरांशी आपल्याला शेअर करता आली पाहिजे, कम्युनिकेट करता आली पाहिजे. ती माहिती जी आहे ऑनलाईन स्वरूपात जी आहे, ती वेगवेगळ्या डिजिटल फॉर्मॅटमध्ये आहे. ती जी आहे आपल्याला इतरांना देता आली पाहिजे, देवाण-घेवाण करता आली पाहिजे, तिचं जतन करता आले पाहिजे. याला आपण काय म्हणणार, की डिजिटल लिटरसी किंवा डिजिटल साक्षरता असे म्हणतात. यामध्ये जे वापरायच्या पद्धती आहे त्याच्यामध्ये भेद आहे. उदाहरणार्थ की जी काही पारंपरिक साक्षरता आहे, याच्यासाठी आपल्याला टेक्स्टबुक लागेल. म्हणजे जे ग्रंथालयात जाऊन आपण ते पुस्तक वाचू शकू. वर्कबुक पाहिजे, त्याच्यामध्ये आपण काही प्रश्न सोडवू शकू. त्याच्यात आपण जर ते आपल्याला ती साक्षरता आली की नाही बघण्यासाठी त्याची एक लेखी परीक्षा घेतली जाते, रिटन टेस्ट घेतली जाते किंवा रेसिटेशन आहे, पाठांतर हा एक पद्धत आहे, की आपण ते पाठांतर करू शकतो. जे वाचन केले ते पाठांतर करून लक्षात ठेवू शकतो. ही पद्धती या पारंपरिक साक्षरतेमध्ये. आधुनिक जी काही डिजिटल साक्षरता आहे त्याच्यामध्ये आपल्याला क्लाउड कॉम्प्युटिंग तंत्रज्ञान वापरता आलं पाहिजे. मल्टीमीडिया स्लाइड्सचा वापर करता आला पाहिजे. गेम बेस्ड लर्निंग, विविध गेम बेस्ड लर्निंग आज आलेलं आहे किंवा एज्युकेशनल व्हिडिओ आणि ऑडिओ तयार करता आला पाहिजे, त्याचं एडिटिंग करता आलं पाहिजे. त्याचबरोबर काय, की जो काही डेटा आहे, मग तो व्हर्चुअल डेटा असेल आणि फिजिकल डेटा असेल, याचं कंपाईल करता आलं पाहिजे. जो व्हर्चुअल फॉर्मॅट मधली माहिती जी असेल, जी डिजिटल फॉर्मॅट मधली माहिती असेल आणि फिजिकल पुस्तका स्वरूपात असलेली माहिती आहे, याचं कंपाईल करता आलं, याचं एकत्रीकरण करता आलं पाहिजे. हे यामध्ये आहे आणि ही पद्धती वापरली जाते. क्लाउड कॉम्प्युटिंगद्वारे माहिती साठवणे,
व्हिडिओ बनवणे, ऑडिओ बनवणे, विविध डिजिटल डिव्हाइसचा वापर करून ती एकमेकांना देवाण-घेवाण करणे, या पद्धती यामध्ये अपेक्षित आहे. अजून काही मुद्दे की आपण त्याद्वारे आपण या दोन्हीमधला फरक जो आहे तो आपण स्पष्ट करू शकतो, की याचा वापर पारंपरिक जी काही साक्षरता आहे, पारंपरिक साक्षरता आपण केव्हा वापरू शकतो, जेव्हा काही फिजिकल फॅसिलिटी अवेलेबल आहे. उदाहरणार्थ आपल्याला त्यासाठी पुस्तक पाहिजे, त्यासाठी आपल्याला लायब्ररी पाहिजे, आपल्याला पुस्तक आणि पेन पाहिजे आणि त्याचा वापर आपण मर्यादित ठिकाणीच करू शकतो. मात्र डिजिटल तंत्रज्ञान आहे, याचा वापर आपण केव्हाही आणि कुठे करू शकतो. उदाहरणार्थ मागच्या वर्षीपासून आपण Google क्लासरूम शिकतोय, तर Google क्लासरूम आपण केव्हाही ओपन करू शकतो. आपला Gmail केव्हाही आणि कुठेही ओपन करू शकतो. आपले जी काही Google ड्राईव्हवर डेटा आहे, तो आपण केव्हाही ओपन करू शकतो आणि त्याच्यामधली आपली माहिती जी आहे, त्याचा वापर आपण करू शकतो. म्हणजे केव्हाही कुठेही वापर करता येतो, असा फायदा आपल्याला डिजिटल साक्षरतेचा आहे. पारंपरिक तंत्रज्ञानासाठी आपल्याला काही सुविधा, भौतिक सुविधांची आवश्यकता असते. पुढचं असं आहे की डिपेंडन्सी हे जे काही पारंपरिक साक्षरता आहे, म्हणजे लेखन असेल, वाचन असेल किंवा संभाषण असेल, यासाठी आपल्याला शिक्षकाची किंवा कोणाची मदत लागते आणि आपण त्यावरती अवलंबून बनतो. डिपेंडन्सी वाढते. मग यासाठी आपल्याला कोणाची तरी मदत घ्यावी लागते. शिक्षकांवर विद्यार्थी जास्त अवलंबून असतात. मात्र डिजिटल लिटरसी जी आहे, ही सेल्फ लर्निंग आहे. विद्यार्थी स्वयं शिकतो. स्वतः त्याच्या बुद्धीतून शिकत असतो आणि याच्यामध्ये आपल्या ज्या काही कल्पना आहेत, त्याला विस्तारित करण्यासाठी, एक्सपान्शन ऑफ आयडिया करण्यासाठी खूप वाव आहे. याच्यामध्ये सृजन क्षमता आहे, नाविन्य क्षमता आहे. आपण नवीन काही बनवू शकतो, इनोव्हेटिव्ह काहीतरी करू शकतो. मात्र पारंपरिक साक्षरता जी आहे, ती एक साचेबद्धता आहे आणि त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी किंवा इनोव्हेशन जे आहे, सृजनशीलता, काही नवीन नाविन्य निर्मितीची क्षमता आहे, याच्या काही मर्यादा आहेत. त्याचबरोबर कौशल्य, स्किल जी पारंपरिक साक्षरता आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय आहे, की याच्यामध्ये लिप्यांतर करणे, माहिती शोधणे, अशी कौशल्यांची आवश्यकता असते. तर जी काही डिजिटल साक्षरता आहे, याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं, की माहिती शोधणे, माहितीचं पृथक्करण करणे, परीक्षण करणे, स्किमिंग करणे, त्याच्यामधून चांगली वाईट माहिती जी निवडणे, त्याच्यानंतर ही जी आहे, ही मल्टीमीडिया जी आहे, त्याचं कंपोजन करणे, एकत्रीकरण करणे, या प्रकारची कौशल्य आपल्याला लागत असतात. आणि पारंपरिक साक्षरता ही संकल्पना आहे, ही एक स्थितीशील स्वरूपाची एक कला आहे. पारंपरिक जी काही साक्षरता आहे, लेखन असेल, वाचन असेल, संभाषण असेल, ही साक्षरता जी आहे पारंपरिक साक्षरता ही स्थितीशील स्वरूपाची आहे. मात्र जी काही डिजिटल साक्षरता आहे, ही गतिमान स्वरूपाची संपत्ती आहे. कारण की या संपत्तीमध्ये कायम वाढ होत असते. आपण जर Gmail शिकलो असेल, जे काही आपण आज शिकलेलो असेल, ते पुढच्या कालावधीमध्ये ते तेवढं पुरेसं नसणार आहे. त्याच्यामध्ये अजून काही भर होणार आहे. म्हणजे ही संपत्ती स्वरूपाची आणि गतिशील स्वरूपाची. डिजिटल साक्षरता आज ज्या संकल्पना आपण म्हणतो, की माहिती शोधणे, त्याचं आपण Google ड्राईव्हवर सेव्ह करणे, Facebookवर, Twitterवर अपलोड करणे, व्हिडिओ बनवणे, एडिटिंग करणे, ही साक्षरता आहे आपल्याकडे आज. परंतु पुढच्या काही 10 वर्षामध्ये, 15 वर्षामध्ये अजून काही तंत्रज्ञान त्यामध्ये येईल. ती सुद्धा त्या गोष्टी त्यात ॲड होतील, त्या समाविष्ट होतील आणि ते म्हणजे डिजिटल साक्षरता राहील. त्यामुळे ही संकल्पना बदलती आहे. म्हणजे पारंपरिक साक्षरता ही जी संकल्पना आहे, ही स्थायी स्वरूपाची संकल्पना आहे. एकदा लेखन, वाचन, संभाषण कौशल्य शिकलं, की ते पर्मनंट असतं, स्थायी स्वरूपाचं असतं. मात्र डिजिटल साक्षरता ही जी संकल्पना आहे, ही बदलत्या स्वरूपाची आहे. आज ज्या गोष्टीला डिजिटल साक्षरता आपण म्हणतो, त्याच्यात पुढील येणाऱ्या कालावधीमध्ये अजून काही डिव्हाइस, अजून काही ॲप्लिकेशनचं जे काही ज्ञान आहे, ते भर पडणार आहे आणि त्यामुळे ती ही बदलती संकल्पना आहे, असं आपल्याला म्हणता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, शेवटी कन्क्लुजन आपण काय काढू शकतो, की याचा सारांश काय सांगू शकतो, की कुठली साक्षरता ही आपल्याला चांगली आहे. तर दोन्ही साक्षरता ज्या आहेत, त्या एकमेकांना पूरक आहेत. म्हणजे पारंपरिक साक्षरतेमध्ये लिखाण, वाचन आणि संभाषण कौशल्य अभिप्रेत आहे. तर डिजिटल साक्षरता जी आहे, त्याच्यामध्ये जी काही पारंपरिक साक्षरतेची जी कौशल्य आहे, लिखाण असेल, वाचन असेल, संभाषण याचं विस्तारित स्वरूप करणं आहे आणि त्याला वाव देणे, त्याची व्याप्ती वाढवणे समाविष्ट आहे. जेव्हा आपण पारंपरिक साक्षरता, लिखाण, वाचन आणि संभाषण प्लस त्यालाच काही डिजिटल जे डिव्हाइस आहे, तंत्रज्ञान आहे, याची जोड देतो. त्यानुसार आपण अध्ययन करतो. तर त्यामुळेच आपलं अध्ययन अधिक होतं. जेव्हा आपण डिजिटल लिटरसी आणि ट्रॅडिशनल लिटरसी याचं कॉम्बिनेशन करतो, दोन्ही सह वापरतो,
त्यावेळेस विद्यार्थी केवळ हे शिकत नाही, की कसं वाचावं, कसं लिहावं आणि कसं संभाषण करावं. त्याचबरोबर कसं संपर्क साधावा, कसे भाषा कौशल्य विकसित करावं आणि जी संपर्काची माध्यमं आहेत, त्यात कसं व्यक्त व्हावं, आपले विचार कसे व्यक्त करावे, माहिती कशी जतन करावी, माहितीची सत्यता कशी पारखावी, हे सुद्धा विद्यार्थी शिकतो. त्यामुळे पारंपरिक साक्षरता आणि डिजिटल साक्षरता हे दोन्ही एकमेकांना पूरक आहे. हे एकमेकांच्या विरोधी नाहीये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सांगू शकतो, की या भागावरती आपल्याला असाइनमेंट लिहायची, आपल्याला स्वाध्याय लिहायचे. तर या भागावरती आपल्याला स्वाध्याय काय लिहायला येऊ शकतो, की यावरती तुम्हाला असाइनमेंट म्हणून असेल, की डिजिटल साक्षरता ही संकल्पना म्हणजे काय? आणि डिजिटल साक्षरता आणि पारंपरिक साक्षरता या संकल्पनेतील फरक स्पष्ट करा, अशी तुम्हाला यावरती असाइनमेंट आहे. त्यानंतर दुसरी असाइनमेंट आहे, की की डिजिटल साक्षरता ही संकल्पना याची जी काही तत्वे ती स्पष्ट करा, असे यामध्ये आपण बघू शकतो. ही तुम्हाला असाइनमेंट हा स्वाध्याय यावरती आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुढच्या भागामध्ये याविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची आहे. तर पुढच्या व्याख्यानामध्ये आपण जाणून घेणार आहोत, की डिजिटल साक्षरता याचं आपल्या जीवनामध्ये महत्त्व काय आहे आणि डिजिटल साक्षरतेचे फायदे काय आहेत, हे आपल्याला पुढच्या व्याख्यानामध्ये बघायला मिळणार. तर थोडक्यात सारांश आपण काय सांगू शकतो, की आजच्या व्याख्यानामध्ये आपण काय शिकलो, तर डिजिटल लिटरसी म्हणजे काय? तर डिजिटल साक्षरता ही डिजिटल आणि साक्षरता या दोन्हींचं कॉम्बिनेशन आहे. डिजिटल या शब्दाचा अर्थ म्हणजे तंत्रज्ञान असा अभिप्रेत आहे. विविध तंत्रज्ञानाचा वापर करता आला पाहिजे. त्याचबरोबर आपली पारंपरिक साक्षरता वाचन, लेखन आणि संभाषण या दोन्हींची जोड त्यामध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या साक्षरता असतात. त्यामध्ये वित्तीय साक्षरता आहे, त्यामध्ये आरोग्यविषयी साक्षरता आहे, संगणकविषयक साक्षरता आहे, त्यानंतर सामाजिक माध्यमे, सोशल मीडिया याची साक्षरता आहे आणि डिजिटल साक्षरता आहे, ज्याचा आपण आज अभ्यास केला. पण डिजिटल साक्षरता म्हणजे काय? तर माहिती शोधणे, त्या माहितीचं पृथक्करण करणे, त्या माहितीचं परीक्षण करणे, ती माहिती इतरांशी शेअर करणे, कम्युनिकेट करणे, त्या माहितीची सुरक्षितता ही जतन करणे, व्हिडिओ बनवणे, त्या संदर्भातलं एडिटिंग करणे आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून ती माहिती जी आहे ती व्यक्त करणे. आपण त्याला डिजिटल लिटरसी असे म्हणतो. यासाठी काही तत्त्वे आपण बघितली, की हे तंत्रज्ञान नेमकं काय याचं आकलन आपल्याला झालं पाहिजे. जेव्हा आपल्याला त्याचं आकलन होईल, तेव्हा आपण त्या तंत्रज्ञानाचा चांगला वापर करू शकतो. त्याचबरोबर याची सोशल कनेक्टिव्हिटी राहिली पाहिजे. आपण आपल्या शिक्षकांच्या संपर्कात राहिलं पाहिजे, आपल्या वर्गमित्रांच्या संपर्कात राहिलं पाहिजे. हे तंत्रज्ञान अजून काय ते जाणून घेतलं पाहिजे. विविध जे काही सॉफ्टवेअर आणि ॲप्लिकेशन आहे, एकमेकांशी जे जोडलेले आहेत. म्हणजे माहिती सर्च इंजिनमधून सर्च करणं असो किंवा ट्रान्सलेट करणं असो किंवा त्याची पीडीएफ बनवणे असो किंवा त्याच्यापासून व्हिडिओ आणि पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन बनवू शकतो. याचा एकमेकांशी काय संबंध आहे हे शिकलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर आपण बघू शकतो, की ही जी माहिती जी आहे, ही आपल्याला साठवता आली पाहिजे. ही माहिती आपण Google ड्राईव्हवर, क्लाउड कॉम्प्युटिंगच्या सहाय्याने साठवता आली पाहिजे आणि जेव्हा आपल्याला वापर आहे तेव्हा ती आपल्याला परत मिळवता आली पाहिजे आणि इतरांना आपल्या परवानगीशिवाय तिथपर्यंत पोहोचण्याचा ॲक्सेस मिळाला नाही पाहिजे. ही सुरक्षितता आपण पाळली पाहिजे. इथपर्यंतची जी काही तत्वे आहेत, ती आपण आपल्या या व्याख्यानामध्ये बघितलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं की पारंपरिक साक्षरता आणि जी काही डिजिटल साक्षरता आहे, या दोन्हीमध्ये काही मूलतः फरक नाहीये. पारंपरिक साक्षरतेमध्ये जे काही वाचन आहे, लेखन आहे, संभाषण आहे, ती कौशल्य जी आहे, ती डिजिटल टेक्नॉलॉजीच्या माध्यमामधून ती विस्तृत करणे आहे. मग सोशल मीडियाचा वापर करणे आहे, त्यामध्ये Google सर्च इंजिनचा वापर करणे, Google Chromeचा वापर करणे आहे, ते व्हिडिओ बनवणे आहे, ती माहिती Facebook, Twitterवर शेअर करणे आहे, हे यामध्ये अभिप्रेत आहे. म्हणजे या दोन्ही ज्या काही साक्षरता आहे, पारंपरिक साक्षरता आणि डिजिटल साक्षरता हे एकमेकांना पूरक आहे. धन्यवाद.